नमस्कार. आज आपण अशा एका विषयावर उघडपणे आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून बोलणार आहोत ज्याबद्दल सहसा समाजात मोकळेपणाने चर्चा केली जात नाही. एनल सेक्स म्हणजेच गुदामैथून करणे सुरक्षित आहे की नाही या विषयाची इतकी सविस्तर आणि योग्य माहिती कदाचित कोणीही सांगितली नसेल. पण सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने सत्य काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग यामागील गैरसमज दूर करूया आणि योग्य पद्धत समजून घेऊया. एनल सेक्स म्हणजेच गुदामैथून योग्य की अयोग्य. गुदामैथून करणे हे पूर्णपणे चुकीचे किंवा अनैसर्गिक नाही, पण हो, जर ते चुकीच्या पद्धतीने आणि पुरेशा माहितीशिवाय केले तर मात्र ते अत्यंत नुकसानदायक ठरू शकते. चुकीच्या पद्धतीने केल्यास तीव्र वेदना होऊ शकतात, रक्तस्राव होऊ शकतो, छोटे कट लागू शकतात आणि गंभीर इन्फेक्शनचा धोकाही वाढू शकतो. शरीररचना आणि योनीसोबतची तुलना. सर्वात आधी हे समजून घ्या की गुदद्वार आणि योनी यांची रचना पूर्णपणे वेगळी असते. नैसर्गिक ओलावा. योनीमध्ये फोरप्ले किंवा उत्तेजनेनंतर नैसर्गिक ओलावा निर्माण होतो, पण गुदद्वारामध्ये असा कोणताही नैसर्गिक ओलावा नसतो. ते भाग पूर्णपणे कोरडा असतो. स्नायूंची लवचिकता. योनीचे स्नायू लवचिक असतात, ते प्रक्रियेदरम्यान ताणले जातात आणि नंतर मूळ स्थितीत येतात. याउलट गुदद्वाराचे स्नायू खूप घट्ट असतात आणि ते सहजासहजी प्रसरण पावत नाही. समस्या कुठे येते? अनेकदा लोक केवळ कुतूहलापोटी पॉर्न व्हिडिओज बघून किंवा जोडीदाराच्या दबावाखाली येऊन याचा प्रयत्न करतात. योग्य माहिती नसल्यामुळे बऱ्याचदा जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न होतो. याचा परिणाम असा होतो की जोडीदाराला असह्य वेदना होतात, जखमा होतात आणि भविष्यासाठी त्यांच्या मनात एक कायमची भीती बसते. म्हणूनच गुदामैथुनाची तुलना योनिमार्गाद्वारे होणाऱ्या सेक्सशी अजिबात करू नका. एनल सेक्स करताना लक्षात ठेवण्याचे 11 अत्यंत महत्त्वाचे नियम. तुमचा अनुभव सुरक्षित आणि वेदनारहित असावा यासाठी खालील नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. 1. संमती आणि रिलॅक्सेशन. जोडीदाराच्या स्पष्ट संमतीशिवाय कोणतीही जबरदस्ती करू नका. मन आणि शरीर पूर्णपणे रिलॅक्स असेल तरच स्नायू शिथिल होतात. जर जोडीदाराच्या मनात थोडीशीही भीती किंवा ताण असेल तर स्नायू अधिक घट्ट होतात आणि अशावेळी जबरदस्ती केल्यास खूप वेदना होऊ शकतात. 2. लुब्रिकेशनचा भरपूर वापर. गुदद्वार नैसर्गिकरित्या कोरडे असल्याने तिथे कृत्रिम लुब्रिकेंट वापरणे हा पर्याय नसून ती एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे. लुब्रिकेशनशिवाय प्रयत्न केल्यास जळजळ, कट लागणे आणि रक्तस्राव होणे निश्चित आहे. 3. अतिशय संथ सुरुवात. ही कोणतीही शर्यत नाही जिथे तुम्हाला घाई करायची आहे. रफ किंवा हार्ड सेक्सचा विचार इथे करू नका. बोटांच्या सहाय्याने अतिशय संथपणे सुरुवात करा. जोडीदाराला सवय झाल्यावरच पुढे जा. घाई केल्यास शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते. 4. स्वच्छता आणि कॉन्डमचा वापर. योनीप्रमाणे गुदद्वार स्वतःला स्वच्छ ठेवणारा अवयव नाही. तिथे बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे संसर्गाचा धोका टाळण्यासाठी तो भाग आधी स्वच्छ धुवून घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एनल सेक्समध्ये नेहमी कॉन्डमचा वापर करा. 5. वेदनांकडे दुर्लक्ष करू नका. सुरुवातीला थोडीशी अस्वस्थता जाणवणे सामान्य आहे, पण जर तीक्ष्ण वेदना, जळजळ किंवा रक्तस्राव होत असेल तर त्वरित थांबून जा. पुढे जाण्याची कोणतीही गरज नाही, अन्यथा मूळव्याधसारख्या समस्या आणखी बळावू शकतात. 6. क्रॉस कंटॅमिनेशन टाळणे. एनल सेक्स केल्यानंतर चुकूनही कॉन्डोम न बदलता योनी मार्गात प्रवेश करू नका. गुदद्वारातील बॅक्टेरिया योनीमध्ये गेल्यास महिलांना अत्यंत गंभीर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा वजायनल इन्फेक्शन होऊ शकते. 7. योग्य लुब्रिकेंटची निवड. नेहमी वॉटर बेस्ड किंवा सिलिकॉन बेस्ड लुब्रिकेंटचाच वापर करा. कॉन्डमसोबत कधीही तेल, व्हॅसलिन किंवा लोशन वापरू नका, कारण तेलामुळे लेटेक्स कॉन्डम फाटण्याची शक्यता खूप जास्त असते. 8. संवादाचे महत्त्व. प्रक्रियेदरम्यान जोडीदारासोबत सतत संवाद साधत रहा. तुला बरं वाटतंय का? दुखत तर नाही ना? असे प्रश्न विचारणे गरजेचे आहे. यामुळे जोडीदाराला सुरक्षित वाटते आणि विश्वास वाढतो. 9. आहार आणि पचन संस्थेची काळजी. जर तुम्ही एनल सेक्सचा विचार करत असाल तर तुमचा आहार योग्य असणे गरजेचे आहे. फायबरयुक्त आहार आणि भरपूर पाणी प्यायल्याने शौचास त्रास होत नाही आणि आतील त्वचा निरोगी राहते. बद्धकोष्ठता असल्यास हा प्रकार टाळणेच योग्य. 10. अतिस्वच्छतेचा अट्टाहास टाळा. स्वच्छतेच्या नावाखाली साबणाचा थेट आत वापर करणे किंवा खोलवर एनिमा घेणे टाळा. यामुळे आतील नाजूक फ्लोरा आणि त्वचा खराब होऊ शकते, ज्यामुळे संसर्गाचा धोका उलट वाढतो. फक्त बाह्य भाग कोमट पाण्याने स्वच्छ करणे पुरेसे असते. 11. संबंधानंतरची काळजी. सेक्स पूर्ण झाल्यानंतर जोडीदाराला मिठीत घेणे आणि भावनिक आधार देणे महत्त्वाचे आहे. तसेच संबंधानंतर लगेच लघवीला जाणे आणि गुप्तांग आणि गुदद्वाराचा भाग कोमट पाण्याने स्वच्छ धुणे स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास एनल सेक्स करणे सुरक्षित आहे, पण त्यासाठी योग्य काळजी आणि जोडीदाराचा आदर असणे सर्वात महत्त्वाचे आहे. सेक्स म्हणजे कोणताही स्टंट नाही जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचे आहे.
स्वतःच्या आणि जोडीदाराच्या शरीराला समजून घ्या, पुरेसा वेळ घ्या आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्या. मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. जर हा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.